बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात आणि सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय 5 लाखांपर्यंतची कर्जमाफी अखेर घोषित। 100% कर्जमाफी करण्याचा देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। तर राज्यात पैसे येण्यास सुरुवात। आज मिळणार 2 लाखांचा पहिला हप्ता। कुणाकोणाला मिळणार, कोणकोणत्या राज्यात, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार पैसे, तसेच पीक विम्याचे 19,500 रुपये, तर पीएम किसान आणि नमो योजनेचे 8,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून दुसरा हप्ता पडण्यास सुरुवात। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे नवीन लॉटरी। पैशांच्या संदर्भातील ही बातमी बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सामान्य शेतकरी आता सरकारकडे आशेने पाहत होता, मात्र सरकारने देखील शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित केल्याची चर्चा रंगली असतानाच प्रत्यक्ष पैसे खात्यावरती आल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा दुप्पट स्वरूपात मिळाला आहे। राज्यातील शेतकरी बांधव आनंदामध्ये आहेत, कारण की महाराष्ट्र सरकारने आता 100% कर्जमाफी करण्याचा निर्णय कालच घेतला असून त्यामध्ये 5 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यानंतर त्यांनी 3 लाख रुपये प्रत्यक्ष पहिला हप्ता शेतकरी बांधवांच्या जवळजवळ 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिला हप्ता देण्याचं घोषित केलंय। त्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी सगळ्यात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्र आता आनंदित झाला आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता असेल, तुमचे बँकेचं पासबुक, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं राशन कार्ड, या 3 ते 4 कागदपत्रांची आवश्यकता तुमच्याकडे असायला हवे। जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुमची एकही रुपयाची कर्जमाफी होणार नाही। सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या संपूर्ण कागदपत्राची पडताळणी आणि तुम्ही जमवाजमव सुरू करावी, जेणेकरून पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्हाला हे कागदपत्रे जमा करावे लागतील। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे सरकारने पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान गेल्या काही 4 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत। 4 वर्षांचा पीक विमा अजूनही बाकी असून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत। सरकारने मात्र याचा पाठपुरावा करून आता विमा कंपन्यांना पैसे देण्यास भाग पाडले आहे। त्यामुळे दर हेक्टरी 46,000 रुपये, दर एकरी 19,500 रुपये अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। कर्जमाफीनंतर सरकारने घेतलेला हा निर्णय आता मात्र शेतकऱ्यांना खूप मोठा आनंदित द्विगुणित करणारा ठरू शकतोय। त्यामुळे शेतकरी बांधव आनंदामध्ये आपलं जीवन जगू शकतात असं सरकारने मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्याच्या बाबतीमध्ये शेतकरी वर्ग देखील आता पहिल्यापेक्षा खुश राहील असं सरकारने आजच नमूद केलंय। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी 5 लाखांपर्यंतचे कर्ज, त्यानंतर पीक विमा आणि त्यानंतर आता अनुदान, ही तिसरी एक गोष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यामुळे शेतकरी मित्र देखील सरकारच्या वतीनं अभिनंदन करत आहे। त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची बाब म्हणजे नमो शेतकरी हप्ता आणि किसान हप्ता, हे 2 म्हणजे एकत्रित 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा केंद्र सरकारचे 2,000 रुपये, महाराष्ट्र सरकारचे 2,000 रुपये, हे 4,000 रुपयेचा 8वा ते 9वा हप्ता महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्राचा 22वा हप्ता हे तुमच्या खात्यावरती आता लवकरच येण्यास सुरुवात होईल। उद्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्यास सुरुवात होईल। तर शेतकरी बांधवांनी यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्णपणे पडताळणी करून आपण ते पैसे तुमच्या खात्यावरती आले की नाही याबद्दल आपण देखील आपल्या प्रतिक्रिया, आपल्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा, जेणेकरून शेतकरी बांधवांची समस्या सोडवण्यासाठी आपण देखील प्रयत्न करूया। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज फेडले असून त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अधिकचे पैसे देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। आणि हा प्रोत्साहनपर भत्ता राज्यातील जवळजवळ 15 ते 18 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना देखील 50,000चा लाभ मिळत असून हे पैसे 15 एप्रिल नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल, हे सरकारने कालच स्पष्ट केलंय।
त्यामुळे 1 एप्रिल पासून नवीन वर्ष लागतं. या नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील असं सरकारने काल स्पष्ट केलं आहे. एकंदरीत महाराष्ट्र सरकारचा हा नवीन उपक्रम शेतकरी बांधवांसाठी नक्कीच उपयोग करतोय. आपली 100% कर्जमाफी झाले आहे की नाही नक्की आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुमच्याकडे किती रुपयांचं कर्ज होतं आणि किती रुपये माफ झाले हे देखील आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला आपली बातमी पोहोचवता येईल. धन्यवाद.